बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी मुंबईकरांसाठी। मराठी बोलणाऱ्याच्याच रिक्षातच बसा। रिक्षा चालकांच्या भाषिक वादात आता मनसेनं उडी घेतल्याचं सध्या पाहायला मिळतंय। गुणरत्न सदावर्ते यांचा मनसेवर पलटवार या सगळ्या मुद्द्यावरून पाहायला मिळतोय। तर मनसेनं आज गोरेगाव पश्चिममध्ये अतिशय महत्त्वाची मोहीम राबवली। तर रिक्षा चालकांच्या भाषिक वादामध्ये मनसेनं ही उडी घेतलेली आहे। मला मराठी बोलता येते अशा आशयाचे फलक आता ज्या रिक्षा चालकांना मराठी बोलता येतं त्यांच्या रिक्षावर असणार आहे। त्यामुळे रिक्षात बसताना तुम्हाला ही कळणार आहे की रिक्षा चालकाला मराठी येतं की नाही। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मनसेकडून ही मोहीम राबवण्यात आली। मराठी बोलणाऱ्याच्याच रिक्षातच बसा असं आता मनसेकडून सगळ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्याकडून या सगळ्या संदर्भात आवाहन करण्यात आलं। त्यानंतर गोरेगावमध्ये ही सगळी मोहीम राबवण्यात आली। मात्र या सगळ्या विरोधात आता गुणरत्न सदावर्ते यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे। मी मराठी बोलतो, मला मराठी समजतं आणि माझ्या रिक्षात तुम्ही बसू शकता। या उपक्रमाला आज आम्ही सुरुवात करतोय महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेतर्फे। आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्व मराठी प्रेमी महाराष्ट्रप्रेमी जनतेला आमचं आव्हान आहे की ज्या रिक्षांवर हा स्टिकर दिसेल त्या रिक्षांनीच आपण शक्यतो प्रवास करावा। कारण मला मराठी येत नाही, मी मराठी बोलणार नाही असा जे माच करणारे लोक आहेत, मला असं वाटतं त्यांना धडा शिकवायची ही योग्य वेळ आहे। आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक कर्मचारी सेनेतर्फे आम्ही घेतलेला आहे। ज्यादा लोग मराठी में बात करते हैं, तुमको रिक्शा में बैठते हो क्या? हिंदी में बात करता सच बोलो, कौन सी भाषा? हिंदी में बैठता है, वो मराठी हो वो हिंदी में ही बोलेगा। मराठी आदमी भी आएंगे, मराठी आदमी भी हिंदी में ही बोलता है। अरे यही तो खूबसूरती है भारत के संविधान की। ले राज ठाकरे सुन ले। तर या सगळ्या प्रकरणासंदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी जय पवार यांच्याकडून। जय, रिक्षा चालकांच्या भाषिक वादात आता मनसेनं ही उडी घेतलेली आहे। मनसेनं आज गोरेगावमध्ये ही सगळी मोहीम राबवली। गुणरत्न सदावर्तेंनी मात्र मनसेवरती पलटवार केलाय। काय अधिक तपशील? निश्चितच आपण पाहिलं असेल की 1 तारखेपासून खरं तर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी जे आहे ते अनिवार्य केलं आहे। ज्यांना मराठी बोलता वाचता येणार नाही त्यांचे परवाने हे रद्द होणार आहे। आणि या खरं तर निर्णयाचं खरं तर स्वागत हे मनसेकडनं केलं जात आहे। आणि ज्या रिक्षा चालकांना टॅक्सी चालकांना मराठी येत नाहीये त्यांच्यासाठी खरं तर ही संपूर्ण मोहीम जे ते राबवण्यात आल्याची पाहायला मिळते। एकूणच आज गोरेगावमध्ये खरं तर या उपक्रमाला सुरुवात केली आणि माझ्या रिक्षात बसा, मला मराठी येतं, त्यामुळे अशी एक मोहीम ही जी आहे ते आता गोरेगाव पासून जे याला सुरुवात केलेली आहे। आणि या मोहिमेअंतर्गत ज्या रिक्षा चालकांना मराठी बोलता येतं त्यांच्या रिक्षावरती याचे स्टिकर हे लावण्यात आले। आणि ज्यांना मराठी बोलता येत नाही, जे टॅक्सी चालक किंवा रिक्षा चालक आहेत जे मराठीच्या विरोधात भूमिका घेत आहेत त्यांच्या रिक्षात न बसण्याचं आव्हान सुद्धा मनसेने त्या ठिकाणी केल्याचं पाहायला मिळतं। आणि याच संदर्भात आज खरं तर काही रिक्षा चालकांनी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची भेट घेतली। आणि या दरम्यान त्यांनी सांगितलं की जवळपास 70 ते 80% जे रिक्षा चालक आहेत हे प्रवाशांची हिंदीमध्येच बोलतात। आणि या संदर्भात सुद्धा गुणरत्न सदावर्ते यांनी सुद्धा आपली भूमिका मांडताना पाहायला मिळाली की ज्या पद्धतीने मनसे ही रिक्षा चालक असेल किंवा मग कष्टकऱ्यांवरती ज्या पद्धतीने आक्रमक होत आहेत, खरं तर त्यांनी पहिलं आपलं मराठीमध्ये किती मार्क होते हे त्यांनी सांगावे अशा सुद्धा एक टोला त्या ठिकाणी त्यांनी लगावला। त्यासोबतच अनेक प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित केले। आणि ज्या खरं तर रिक्षा चालकांना मराठी बोलता येत नाही त्यांना काही वेळ द्यावा, त्यांना मराठी शिकवावं अशी सुद्धा मागणी त्या ठिकाणी जे ते गुणरत्न सदावर्ते यांनी केली। त्यामुळे या संदर्भात आता उद्या एकूणच प्रताप सरनाईक यांनी सुद्धा एक महत्त्वाची बैठक मंत्रालयामध्ये बोलवली आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये या संदर्भात काही चर्चा होते का, या निर्णयामध्ये काही फेरबदल केले जातात का याची त्यामुळे अंमलबजावणी एकंदरीतच आता या सगळ्या प्रकरणासंदर्भात पुढे कशा पद्धतीने पावलं उचलली जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तुम्ही असेच जोडलेले राहा